संत बाळूमामा देवस्थानातील 60 कोटी रुपयांच्या कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल होऊन 13 दिवस उलटले आहेत, पण एकाही आरोपीला अटक झालेली नाही। या प्रकरणात पोलिसांवर राजकीय दबाव आहे का अशी विचारणा करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे। बाळूमामा देवस्थानमध्ये भ्रष्टाचार करणाऱ्यांना ताबडतोब अटक करावी, अन्यथा रास्ता रोकोसह उग्र आंदोलन करण्याचा इशारा मनसेचे डॉक्टर युवराज येडुरे यांनी दिलाय। लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या आदमापूर इथल्या श्री संत बाळूमामा देवस्थानच्या बकरी विक्री व्यवहारात सुमारे 41 कोटी रुपये आणि जागा खरेदी विक्री व्यवहारात 19 कोटी रुपये असा एकूण 60 कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप होतोय। या पार्श्वभूमीवर मनसेचे डॉक्टर युवराज येडुरे यांनी पत्रकार परिषद घेतली। देवस्थानमधील भ्रष्टाचारामुळे बाळूमामाच्या लाखो भाविकांमध्ये नाराजी आहे। तत्कालीन धर्मादाय निरीक्षक रागिणी खडके, देवस्थानचे तत्कालीन सचिव रावसाहेब कोणकेरी, विश्वस्त मंडळातील काही सदस्य, व्यापारी आणि कंत्राटदार यांच्या विरोधात 19 जुलै रोजी पोलिसात गुन्हा दाखल झाला, पण अजून कुणालाही अटक झाली नसल्याने भाविकांमध्ये तीव्र नाराजी आहे। एवढ्या मोठ्या आर्थिक घोटाळ्याच्या तपासात पोलीस वेळकाढूपणा का करत आहेत असा प्रश्न मनसेने उपस्थित केला। शिवाय भ्रष्टाचाराचे पुरावे नष्ट होण्याची किंवा साक्षीदारांवर प्रभाव टाकण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे आरोपींना ताबडतोब अटक व्हावी। तसंच देवस्थानचे लेखनिक अरविंद गणेश स्मार्त यांचं कथित अपहरण करून बैठकीचं इतिवृत्त बदलण्यास भाग पाडल्याप्रकरणी कार्याध्यक्ष लक्ष्मण बाबूराव होडगे, पदसिद्ध विश्वस्त विजय विलास गुरव, नामदेव आबासो पाटील, मारुती ज्ञानदेव पाटील यांच्यावरही कारवाई व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे। डॉक्टर युवराज येडुरे यांनी बाळूमामा देवस्थानमधील गैरव्यवहाराबद्दल अन्य काही प्रश्न आणि मुद्देसुद्धा उपस्थित केले। पत्रकार परिषदेला तालुका प्रमुख राहुल पाटील, राहुल कुंभार, प्रकाश पाटील, विश्वजित पाटील, दीपक जरग, सुशांत पाटील, प्रवीण मनुगडे उपस्थित होते।